तर एम आर म्हणून आज आहे पहिला दिवस. थोडी एक्साइटमेंट आहे आणि नर्वस पण. डोळे वगैरे पुसून घेतो कारण क्रीम थोडी एक्स्ट्रा लागली, नाहीतर म्हणताल रडायला लागले पोरगं. तसं समजा तसं काही नाही. तर आता पूर्णतः रेडी आहे मी दिहाडी मजदुरी करण्यासाठी. पहिल्यांदा आपली हेट्रो हेल्थ केअरची बॅग उचलली आणि डायरेक्ट पाठीला लादली. ओझं लादून मी निघालो आता पहिला कॉल करण्यासाठी. पहिला कॉल होता, खूप उत्सुकता होती, खूप एक्साइटमेंट होतं. बघू आता काय होतं पहिल्या कॉलमध्ये. गुगल मॅपच्या सहारे मी निघालोय पहिला कॉल करण्यासाठी. पहिल्यांदा म्हटलं पेट्रोल ओतून घ्यावं गाडीमध्ये. त्याच्यानंतर मग पुलाच्या अलीकडून पलीकडून खालून वरून निघत निघत मी डायरेक्ट पोहोचलो पहिल्या हॉस्पिटलमध्ये. आता पहिला कॉल असल्यामुळे मला काहीच माहीत नव्हतं. तर अंधा भरोसा करून ह्या व्यक्तीवर मी डायरेक्ट निघालोय पहिल्या कॉलसाठी. आता ही कोण म्हणलं तर आमची शीतल मॅम. शीतल मॅमनी सगळं गायडन्स केलं मला काय असतं काय नाही. एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करायचे ते ऐकूनच जरा पोटात गुदगुल्या जास्त व्हायला लागल्या. तर हे हॉस्पिटल काकडे सरांचं होतं. त्याच्यानंतर मग आम्ही कॉलिंगसाठी वेट करायला लागलो. आता पहिला दिवस होता भाई, थोडी एक्साइटमेंट, नर्वस थोडं होतोच. आता इथं हॉस्पिटलमध्ये मी एकटा दुला राजा तर नव्हतो, बाकीचे एम आर पण लोक होते सगळे. मग काय वेटिंग चालू झाली. 15-20 मिनटं वाट बघितल्यानंतर कळलं की इथं पहिल्यांदा आम्हाला अपॉइंटमेंट घ्यावं लागते, कारण खूप मोठे डॉक्टर येतं त्याच्यासाठी पहिले अपॉइंटमेंट वगैरे घ्यावं लागते. मग आम्ही आमचे रिमाइंडर ठेवून निघालो बाहेर, कारण आज एकच कॉल होता. तर मग मी याच्यातून हे शिकलो की भाई पेशन्स खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर मग मॅडमनी चहा वगैरे पाजला. ठीक आहे म्हटलं, पहिला कॉल आहे तुझा, एवढं काय नाही, चिल, एवढं काय नसतं, होतच राहतं, पहिलाच कॉल आहे तुझा, होऊन जाईल तुला सवय. आणि मॅडमनी आपल्या व्हिडिओची खूप स्तुती केली. ठीक आहे मॅडम, थँक्यू. त्याच्यानंतर मॅडमला टाटा बाय बाय केला आणि मी निघालो आपली गाडी घेऊन वापस. आता जाता जाता हे दृश्य बघितलं भाई, महानगरपालिकेने बनवलं, एवढं सुंदर होतं का नाही. आणि त्याच्यानंतर पुढे बघितलं आपला झेंडा भाई, आसमान की ऊंचाईयों में. त्याच्यानंतर मग पुढे गेलं, बघितलं एक मुलगी लेफ्टचा इंडिकेटर देऊन चालली होती. कसं बसं वाचत वाचत मी आमच्या ग्राउंड फ्लोअरला येऊन पोहोचलो. तिथून लिफ्ट पकडली आणि डायरेक्ट वर आलो रूममध्ये. भाई आजचा दिवस थोडा हेक्टिक होता, कारण ते ट्रॅव्हलिंगमध्येच थोडी वाट लागली. ठीक आहे, चालत राहतं. तोंड तर सगळं राजस्थानच्या वाळवंटासारखं झालं आहे, सगळा फुफुटा तोंडावर येऊन बसला आहे. पाऊस संपला ती संपला भाई, पण फुफुटा थोडी कमी होते. पण ठीक आहे, इट्स ओके भाई, इट्स ओके. चला कोई नाही, भेटू नंतर, तोपर्यंत बाय बाय.